तर चला अगदी खेळाला होते सुरुवात. पहिलाच बॉल, गेम इज ऑन. सलामीचा गोलंदाज भैदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिनी संघाचा विशाल मात्रे आणि समोर बॅट्समन उभा आहे गावदेवी केळवणे संघाचा हरीश पाटील. राईट राऊंड द विकेट ना. शॉर्ट ऑफ लाईन त्याला अगदी कट केलाय. क्षेत्ररक्षक झालाय फंबल आणि पहिल्याच बॉल वरती अकाउंट ओपन करणारा आलाय चौकार. हरीश पाटीलच्या बॅट मध्ये थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चौकार. थँक्यू सो मच. आणि इथून अगदी पहिल्याच बॉल वरती चौकार शॉर्ट ऑफ लाईन तो होता आणि त्याच्यावरती थर्ड मॅनला हरीश पाटील टवलाय. इथे आणखीन एक शॉर्ट ऑफ लाईन त्याच्यावरती एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द रो. लगातारचा दुसरा चौकार. इथून पुढचा बॉल आणखीन एक शॉर्ट ऑफ लेंथ त्याच्यावरती पुल पॉवरफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क आलाय षटकार. जबरदस्त बॅटिंग हरीश पाटील जिथे पाहायला मिळतोय. गावदेवी केळवणचा अगदी सलामीवीर सध्याच्या घडीला अगदी पांदिवे 11 पांदिवे माजी उपसरपंच चषक 2024 मध्ये अगदी आल्या सर्व क्रीडा रसिकांचं मोठ्या फटक्याने स्वागत केलाय. नाव आहे हरीश पाटील. 3 बॉल वरती 3 मोठे फटके. सुरुवातीच्या 2 बॉल वरती 2 लगातार चौका तंतन आले षटकार. इथून पुढचा बॉल फुल टॉस त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. मिड विकेटच्या वरतून पाठवलाय बॉलला सीमा रेषा बाउंड्रीच्या पलीकडे आलाय लगातारचा दुसरा षटकार. तर अगदी 4 बॉल अगदी फेस केले आणि 4 बॉल वरती 2 चौकार आणि 2 षटकार. धावसंख्या धाव फलकावरती लागली. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 20 धावा. हरीश पाटील अगदी इथून चांगला बॉल त्याच्यावरती अगदी थर्ड मॅन गली क्षेत्रामध्ये हलकासा बॉल कट केला आणि इथून एकदा आलाय चौकार. अगदी जबरदस्त बॅटिंग पहिल्याच ओव्हर मध्ये हरीश पाटील या नावाचं वादळ. अगदी पांदिवे 11 पांदिवे माजी उपसरपंच 2026 मध्ये लाजवाब फलंदाजी करतोय आणि 5 बॉल वरती अगदी 3 चौकार 2 षटकारांच्या मदतीनं 24 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय. या ओव्हर मधला शेवटचा बॉल गोलंदाज विशाल. इथून मग अगदी पायावरती फेकलेला बॉल त्याला अगदी हलक्यातून ढकललाय. स्क्वेअर लेगच्या वरतून 4 धावांसाठी शेवटच्या बॉल वरती आला हा चौकार. अगदी पहिल्याच बॉल वरती हरीश पाटीलला जीवदान मिळाल्यानंतर
हरीश पाटील न विशाल मात्रेच्या अगेन्स्ट अगदी लयलूट केली. 4 चौका ठोकले, त्यामध्ये 2 षटकार या ओव्हर मध्ये आलेत. धाव फलकावर लागल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 धावा. कमालीची बॅटिंग आहे सध्याच्या घडीला इन्फॉर्म मध्ये असलेला केलवणे गावचा खेळाडू. दुसरा ओव्हर घेऊन आलाय गोलंदाज राईट ओव्हर द विकेट न जितेश पाटील. अगदी अमर अगदी स्ट्राईक ऑन होता. अमरने अगदी या बॉल वरती घेतली एक सिंगल शॉट एक्स्ट्रा कव्हरला आणि एका धावसंख्येने संघ धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय तो 29 आकड्यावरती. इथून पुढचा बॉल गोलंदाज जितेश. इथून फुल टॉस त्याच्यावरती कव्हरला. अगदी हरीश थांबायचं नाव घेत नाहीये. ठोकलाय चौकार 4 धावांसाठी. पाटील 7 बॉल फेस केलेत, त्यामध्ये 5 चौका टोकलेत आणि 2 षटकार. कमालीची बॅटिंग आहे सध्याच्या घडीला. इथून अगदी समोरच्या दिशेने टाकलेला बॉल त्या दिशेनं कव्हरच्या वरतून आलाय लगातारचा दुसरा चौकार. थँक्यू. चला इथे सूचना आहे आयोजकांची. अगदी प्रत्येक टीम साठी एक डीआरएस दिला जाईल रिव्ह्यू साठी, पण तो रनआउट आणि बीमर साठी फक्त रिव्ह्यू घेतला जाईल याची नोंद घ्या. तर इथून पुढचा बॉल गोलंदाज जितेश. समोर बॅट्समन हरीश पाटील. इथे फुल टॉस बॉल त्याला डीप स्क्वेअर लेगला टोटवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आलेत. अगदी बॉल उचलतील फेकतील तत्पूर्वी या बॉल वरती आल्यात 2 धावा आणि 2 धाव संख्येनं संघ धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 39 धाव संख्येवरती. 4 बॉलचा खेळ संपलाय आणि 4 बॉल मध्ये 11 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. अगदी या सुरुवातीचा अगदी पहिला विशाल मात्रे महागडा ठरला. तदनंतर जितेश वरती 2 सुद्धा हल्ले चढवले हरीश पाटील ना. इथून अगदी कमी गतीचा फेकला बॉल हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये अगदी जाऊन बॉल विसावला. तदनंतर बॉल निघाला आउटफील्ड थोडी खराब आहे आणि पाहता पाहता या बॉल वरती देखील आल्यात 3 धावा. चिठ्ठ्याच्या चुपलाईनं कंप्लीट केल्यात आणि 3 धाव संख्येने संघ धाव संख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय गावदेवी केलवणे. संघ धाव संख्या धाव फलकावरती 42 धावा. अगदी लाजवाब बॅटिंग आहे सध्याच्या घडीला. बॅटिंग करत असताना गावदेवी केलवणे संघाचा हरीश पाटील. सध्याच्या घडीला आपण जर हरीश पाटीलचा विचार केला तर सातत्याने मोठमोठे टुर्नामेंट अगदी फेस करत असताना चांगली बॅटिंग राहिली. इथून शेवटचा बॉल राऊंड विकेटने मोठा फटका लागण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये झेल खाली. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये टिपला गेलाय झेल आणि पहिला ब्रेक थ्रू पहिला हादरा लागलाय गावदेवी केलवणे संघाला. नाईट टुर्नामेंट मध्ये अगदी मालिकावीराचा अगदी किताब फटकावणारा हरीश पाटील.
स्ट्राइक ऑनला पूजनचा अगदी खोला टाकलेला बॉल अगदी लॉंग ऑनला टटवला त्या बॉल वरती आली अगदी सिंगल आणि एका धाव संख्येने धाव संख्येत भर पडली संघ जाऊन पोहोचलाय 43 धाव संख्येवरती चांगली सुरुवात आहे सध्याच्या घडीला आपण पाहिली आपण हरेशचा जर फलंदाज विचार केला अगदी 11 बॉल आणि 42 धावांची बारदार इनिंग पेश केली आहे कमालीची बॅटिंग आहे इथून अगदी मोठा फटका आलाय पूजन ठाकूरच्या अगेन्स्ट परंतु लांबी कमी उंची जास्त टिपला गेला झेल आणि इथून बॅक टू डग आउट बॅट्समन सिद्धेश पाटील करत असताना अगदी मोठा फटका लगावण्याच्या अगदी मोहामध्ये सिद्धेश पाटील आपण पाहिला आणि मोठा फटका खेळत असताना अगदी बॉल अगदी उंच गेला अंतर कमी गाठला आणि जाऊन विसावला विशाल मात्रेच्या हातामध्ये कोणताही मात्र धावसंख्या योगदान न देता सिद्धेश पाटीलला इथं माघार परतावा लागला आणि इथून मात्र सिद्धेश जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज नेट नंबर 4 वरती दाखल झालाय पियुष माली सध्याच्या घडीला आपण पाहतो पियुष मालीला गावदेवी केलवणी संघाकडून अष्टपैलू भूमिकेमध्ये सातत्याने खेळ करत असतोय परंतु इथून माजी उपसरपंच चषकामध्ये अगदी चांगला बॉल खोलत फेकला अगदी LBW लगातारचा दुसरा ब्रेक थ्रू गावदेवी केलवणी संघाला तर अगदी इथून पियुष माली बाद होता क्षणी अगदी 5व्या क्रमांकावरती बॅट्समन दाखल झालेत ओमकार माली अगदी पियुष मालीचा अगदी छोटा बंधू मैदानामध्ये दाखल झालाय परंतु हरेश पाटील अगदी नॉन स्ट्राइक एंडला 11 बॉल मध्ये 42 धावांची मात्र खेळी करत असताना नॉन स्ट्राइक एंडला अगदी उभा आहे आणि सध्याच्या घडीला आपण कौतुक करावे लागेल गोलंदाज पूजन ठाकूरचा भैरदेव चंद्रकांत स्पोर्ट्स संघाचा अगदी भरपूर वर्षाचा अनुभव असलेला गोलंदाज सध्याच्या घडीला उपसरपंच माजी उपसरपंच 2026 मध्ये गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला प्रभावित केल्या मैदानामध्ये आणि सध्याच्या घडीला माझे स्कोरर मित्र स्वप्नीमान दर्शवतात की हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत इथून हॅट्रिक दर्शवेल का आजच्या दिवसातील पहिले इथून अगदी शॉर्ट ऑफ लेंथ होता त्याच्यावरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न बॉल निघाला डीप स्क्वेअर लेगला आणि इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या बॉल वरती आली एक सिंगल आणि एका धाव संख्येत भर पडली संघ जाऊन पोहोचलाय 4 बॉलच्या समाप्तीनंतर 44 धाव संख्या धाव फलकावर लागली चांगले बॅटिंग आहे तेवढं दर्जेदार शतक देखील म्हणायला लागेल गोलंदाज पूजन ठाकूरचं या ओव्हर मध्ये 4 बॉल फेस केले 4 बॉल मध्ये 2 विकेट आणि 2 सिंगल खर्च केले धावा इथून हारेससाठी अगदी स्लोवर गतीचा व्हेरिएशन पाहायला मिळालं अगदी परंतु या बॉल वरती फटका लगवायचा होता परंतु अगदी बॅटच्या रडार मध्ये बॉल आला नाही आणि बॉल सरळ निघून गेला यष्टरक्षका हातामध्ये निर्धाव चेंडू सांगता झाले सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी गोलंदाज पूजन ठाकूरचं कौतुक करावं लागेल अगदी 5 चेंडूंचा इथे खेळ केलाय गोलंदाज पूजन ठाकूरनं आणि या 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या त्यामध्ये देखील महत्वाचे 2 खेळाडू अगदी मैदानाच्या बाहेर धाडलेत इथून आणखीन एक स्लोवर गतीचा बॉल त्याला ओळखला आणि इथून एक्स्ट्रा कव्हरच्या वरती बेमिसल टायमिंगचा हरेश पाटीलच्या बॅट मधून आलाय षटकार
अगदी हरीश पाटील नावाचं वादळ सध्याच्या घडीला माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये पहिलीच मॅच अगदी खेळत असताना पहिल्या इनिंग मध्ये आपण जर विचार केला 13 बॉल मध्ये 48 धावांची बहारदार इनिंग, अगदी 50 पासून 2 धावा अगदी दूर आहे. आणि या स्पर्धेमधील विरुद्ध गावदेवी केळवे संघाचा बॅट्समन हरीश पाटील सध्याच्या घडीला अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आहे. इथून पुढचा बॉल मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे आणि इथून छेल झालाय जमीनला दान आणि या बॉल वरती अगदी पाहता पाहता आल्या 2 धावा आणि 2 धावसंख्येने संघ धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय तो 52 या आकड्यावरती. अगदी जितेश पाटील आपल्या कोट्यातील दुसरं शतक घेऊन आलाय रेटम ओव्हर द विकेटने. इथून अगदी चांगला बॉल स्लोवर गतीचा फेकला अगदी ऑफ स्टंप या लाईन वरती पडल्यानंतर हलकासा बॉल अगदी आतमध्ये आला आणि या बॉल वरती आली एक सिंगल आणि एका धावसंख्येने संघ धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय तो 43 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आहे, इथून कमबॅक करावा लागेल बैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिनी संघाला. 53 धावा फलकावरती लागलेत. स्ट्राईक ऑन बॅट्समन हरीश पाटील 13 बॉल 48 धावांवरती खेळतोय. इथून अगदी चांगला बॉल त्याच्यावरती दर्जेदार फटका आणि आलाय आजच्या दिवसातील पहिला अर्धशतक ठोकणारा हरीश पाटील. लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी सरळ बॉलरच्या वरतून भिरकावून लावला आणि अर्धशतक इथे मात्र कंप्लीट केलाय बॅट्समन हरीश पाटील ना सौकाराच्या सायानं. इथून अगदी खोलात फेकलेला बॉल, मोठा फटका लगवायचा होता हरीश पाटीलच्या, अगदी रडार मध्ये बॉल आला नाही आणि इथून जितेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. चौकारानंतरचा अगदी कमबॅक करणारा बॉल निर्धाव फेकला गेलाय. चांगली गोलंदाजी करतोय जितेश. इथून अगदी त्याच टप्प्यावरती फेकलेला खोलात, परंतु क्षेत्ररक्षक झाले फंबल आणि पाहता पाहता या बॉल वरती आली एक चिकी सिंगल आणि एका धावसंख्येने संघ धावसंख्येत भर पडली. संघ जाऊन पोहोचलाय 58 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे गावदेव केळवे संघाची सध्याच्या घडीला. या शतकातील शेवटचा चेंडू आपण जर विचार केला जितेश पाटीलचा 5 चेंडू फेस केला आणि 5 चेंडू मध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी इथे मानावं लागेल चंद्रकांत स्पोर्ट्स संघाच्या बाजूने. इथून अगदी मोठा फटका, बॉल हवेमध्ये आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक धावतात, परंतु अफलातून दर्जाचा झेल शेवटच्या क्षणाला अगदी स्वतःने बॅलन्स जज केला आणि इथून संपलाय बॅट्समन ओमकार मालीचा खेळ. बॅट्समन बॅक टू डग आउट. करत मैदानामध्ये दाखल झालाय. सांघिक 5वं आणि आपल्या कोट्यातील वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलाय गोलंदाज प्रताप पाटील. भरपूर वर्षांचा अनुभव आहे प्रतापकडे देखील. आपण चंद्रकांत स्पोर्ट वशिनी संघासाठी सातत्याने क्रिकेट खेळत असताना अनेक मैदानांवरती उत्खन्य दर्जाची कामगिरी, मात्र इथून प्रताप पाटीलकडे आपण पाहत असतो. अगदी माझे स्कोरर मित्र सुनील ठाकूर मला दर्शवतात का पॉवर प्ले एकदा संपल्यानंतर मात्र 8 धावा मागच्या ओव्हर मध्ये दिल्या. तिसऱ्या 4थ्या शतकामध्ये अगदी दबाव तंत्रणामध्ये अडकवून ठेवले गावदेवी केळवे संघाला, परंतु इथून प्रताप प्रथम ओव्हर द विकेटने शॉट ऑफ लाईन त्याच्यावरती मोठा फटका, परंतु
क्षेत्ररक्षकाच्या अवाख्याच्या बाहेर ठोकला मिड विकेटला हा षटकार. जेव्हा बॅटिंग आहे सध्याच्या घडीला हरीश पाटील 17 बॉल मध्ये 59 डावांची मात्र खेळी करतोय. इथून आणखीन एक लगातारचा दुसरा त्याच क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या वरतून फेकलाय दुसरा षटकार. अगदी आपण पाहताय बॅट्समन हरीश पाटीलला शॉर्ट ऑफ लेंथ वरती अगदी 2 मोठे फटके लगावलेत आणि इथून षटकाराच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज बॅट्समन हरीश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल आणखीन एक शॉर्ट ऑफ लेंथ त्याच्यावरती मोठा फटका. बॉल हवेमध्ये झेल खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी न करता इथून हरीशला यावं लागेल माघारी. बॅट्समन आउट. अगदी या इनिंगचा आपण विचार केला हरीश पाटीलच्या 19 बॉल मध्ये तब्बल 65 धावांची लूट केली. कमालीचा परफॉर्मन्स ला जवाब बॅटिंग. अगदी माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये आपल्याला अगदी पाहायला मिळाली. सध्याच्या घडीला अगदी भरपूर फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अजय घरात अगदी 7व्या क्रमांकावर दाखल झालाय. गावदेवी केलेला टेनिस क्रिकेट संघाचा हा देखील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे आणि इथून अगदी या षटकातील 3 चेंडूचे खेळ बाकी आहेत. इथून अगदी शॉर्ट ऑफ लाईन त्याला अगदी मोठा फटका लगावलाय. बॉल हवेमध्ये परंतु इथून झेल झालाय जमिनीला दान आणि या बॉल वरती अगदी पाहता पाहता आल्या 2 धावा आणि 2 धाव आणि इथून मात्र खराब फेकी इथे पाहायला मिळाली आणि आणखीन एक धावसंख्या जोडली जाईल. 3 धावा फलकावरती जोडल्या जातील या बॉल वरती आणि धावा फलकावरती लागल्यात तर मात्र 73 धावा. तर अगदी कोपरवली आणि त्यांच्या अगेन्स्ट ग्रीष्मा आयलंड मोठी जोई. दोन्ही संघाच्या अगदी संघ नायकांनी टॉस बॉक्स साठी अगदी नाणेफेक साठी आपण या. चला दोन्ही संघ नायकांनी पहिले विनंतीचा पुकार असेल तर अगदी 4 बॉल्स इथून खेळ संपलाय. 73 धावा फलकावरती लागल्यात गावदेवी केलेल्या संघाच्या. इथून अगदी वेग 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 आणि वेगावरती सवार झाला गोलंदाज प्रताप पाटील आणि इथून यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात बॅट्समन चैतन्य घरच्या. बॅट्समन आउट. बाद करण्यामध्ये यश झाला. इथून नवीन बॅट्समन अगदी मैदानामध्ये दाखल झालाय स्वप्नील घरत. या इनिंग मधील या ओव्हर मधील शेवटचा बॉल अगदी शॉर्ट ऑफ लेंथ त्याला अगदी सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसरला. निर्धाव बॉलची सांगता झाली. पहिल्या सत्राचा इथून खेळ संपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती लागल्यात त्या मात्र 73 धावा आणि 74 धावांचं मात्र भला मोठं उद्दिष्ट टार्गेट सेट केलंय. 5 षटकांमध्ये विजयासाठी बैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिनी संघाला
अगदी आपण गोलंदाजाचा जर विचार केला या पहिल्या इनिंग मध्ये बैरदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिनी संघाची गोलंदाज पहिला शतक घेऊन आला P1चं शतक विशाल मात्रे. अगदी त्या ओव्हर मध्ये हरेश पाटीलनं अक्षरशः लयलूट केली. 4 चौकार ठोकले त्यामध्ये 2 षटकार आणि त्या शतकामध्ये 28 मोठी जी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कोपरोली या विभागातील दोन्ही संघ दिग्गज आहेत आणि सध्याच्या घडला नाणेफेकी राहुल सरांच्या अगदी उपस्थितीमध्ये शुभ असते. टेल इज कॉल कोपरोली संघाच्या बाजून लागला हा कौल आणि काय निर्णय असेल फिल्डिंग करू. नक्कीच क्षेत्ररक्षणाने कितपत धावा जमवणार कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आणि आयोजनाबद्दल काय सांगाल आयोजन आपलाच आहे आणि एक नंबर पहिल्यांदाच आपल्या इथं ग्राउंड एकच राहिलाय आणि तो देखील बनवला श्याम. तर नक्कीच देऊया शुभेच्छा दोन्ही संघाला. ग्रीष्मा मोठी जुई संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट कोपरोली संघ नाणेफेकी जिंकली कोपरोली संघानं आणि स्वीकारले प्रथम क्षेत्ररक्षण. तर जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आपण आवाजामध्ये बदल करूया परीक्षित सरांकडे. ओव्हर टू परीक्षित सर. धन्यवाद हेमंत सर. तर आजचा दिवस तिसरा आणि आजच्या दिवस तिसऱ्यामधील पहिलाच सामना केलवणी विपक्ष वशेनी या दरम्यान चालू होता. तर वशेनी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं केलवणी संघाला आणि केलवणी संघाने फलंदाजी करत असताना 73 धावसंख्या कुठून काढल्या आणि 74 धावसंख्यांचं मोठं आव्हान ठेवले ते वशेनी संघाला. वशेनी संघाचा जर विचार केला तर काल लोधिवली नाईट टुर्नामेंट मध्ये टॉप 4 मध्ये धडक प्रवेश मारल्यानंतर आजच्या दिवसातील पहिला सामना खेळण्यासाठी माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये दाखल झाला संघ. त्यानंतर केलवणी संघाचा जर विचार केला गेला तर नाईट टुर्नामेंट मोठी जी इथे रनरअप पारितोषिक पटकावून ही विजयाची घोडदौड चालू ठेवत असलेला हा केलवणी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हरेश पाटील इन फॉर्म फलंदाज, तदनंतर स्वप्नील, पियुष, ओमकार हे असे
गोलंदाजीचा भरमसाठ मारा असणारे त्यांच्याकडे गोलंदाज. त्यानंतर इथं वशिनी संघाची सलामीची जोडबोली मैदानामध्ये उतरली गेलेली आहे. अर्थातच पुष्कर पाटील आणि जीवित म्हात्रे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुष्कर पाटील स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंडला सध्या तरी जीवित म्हात्रे. एक वशिनी संघाची रन मशीन. प्रथम षटक प्रगतीपथावर. ओमकार माली सुरुवातीचं षटक हातलेल. पुष्कर पाटील. येस पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. फलंदाज गोलंदाज पाहूया काय होते तिथं. अमर पाटील जोपर्यंत चेस करत नाही तोपर्यंत चेंडू जातोय दन सीमारेषा पलीकडे. चौकार. पहिल्या चेंडूवरती स्वॅग से स्वागत करून ठेवलं या ओमकारचं. दुसरा चेंडू षटकातील पुष्कर. पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे. एक धाव जोरदार गतीने पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फ्लंबल होता होता दुसऱ्या धावेची सुद्धा चोरी करून ठेवलेले आहेत. मात्र चित्ते की चाल बाज की नजर और बाजीराव की तलवार पर संदेह नहीं करते. अतिशय चित्त्याच्या चपलाईनं दुसरी धाव देखील कन्वर्ट करून दाखवलेली आहे जीवित म्हात्रे आणि पुष्कर पाटील याने. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढले चेंडू 2 धावेंसाठी आला होता. पुन्हा एकदा तिथं रनअप मध्ये थोडासा मिसमॅच होतोय. पुष्कर इन्फॉर्म असणारा फलंदाज वशिनीच्या गोटामधून. त्यानंतर ओमकारचा सामना करतील. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता कव्हरच्या दिशेने त्याचं खेळून काढला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. हरेश पाटील चांगला बॅकअप येतोय तिथं. जर काही डायरेक्ट हिट झाली असती तर इथं खेळ तमाम झाला असता, परंतु तसं काय आपल्याला आढळले नाही. आता स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते आपल्याला पुष्कर पाटील यांच्याकडून. आता मला वाटते तिथं वशिनी संघाची रन मशीन स्ट्राईक एंड वरती आलेली दिसते, परंतु इतकं सहजासहजी नसणार आहे 74 धावसंख्यांचं पारडं पार करणं. पाहूया जीवित म्हात्रे याला शेवटपर्यंत टिकावं लागेल. नंतर साथी त्यांचे पुष्कर पाटील देखील तितक्याच ताकदीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया थोडासा कान मंत्र दिला जातोय तिथं हरेश पाटील यांच्याकडून. पांदिवे 11 पांदिवे माजी उपसरपंच चषक 2026 मधला हा पहिला थरार पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक सिद्धेश तैनात आहेत. खरं तर चांगले क्षेत्ररक्षक केलवणे गावचे. अर्थातच चांगला थ्रो येतोय. एकच धाव मिळाले जाईल. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या हळूहळू पुढे जाते. संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर 8 धावसंख्या बिनबाद 8 अशी शांत सुरुवात आपल्याला वशिनी संघाची पाहायला मिळते. 74 धावसंख्यांचं उद्दिष्ट भला मोठा डोंगर उभा केलेला आहे या केलवणे संघाच्या फलंदाजांनी. पुन्हा एकदा ओमकार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक येतोय. दंदन सीमारेषा पलीकडे. चौकार. नक्कीच मी म्हटलं होतं की इन्फॉर्म फलंदाज आहे यंदाच्या मोसमामधील. 2025चा सीझन चालू केला होता तेव्हा अतिशय चोहोबाजूने आतिषबाजी केली होती या पुष्करने. तशाच प्रकारे हा फॉर्म बरकरार ठेवून फलंदाजासाठी उतरला गेला की शर्यत अजून संपलेली नाही आणि आम्ही काय अजून जिंकलेलो नाही या उक्तीप्रमाणे हा खेळ करतोय पुष्कर. पुन्हा एकदा ओमकार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ब्रह्मास्त्र फेकला गेलेला आहे. वारंवार दुसरा शस्त्र फेकला गेलाय. अक्षरशः तिथं सन्मान देण्यापर्यंत काही पर्याय ठेवला नाही या पुष्करकडे. पहिल्या षटकांचा इथं वाजवी खेळ संपला गेलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वशिनी संघाची धावसंख्या बघितली गेली तर बिनबाद 13 धावसंख्या. 13च्या सरासरीने वाटचाल करतोय हा संघ. खर तर अजून उच्चांक गाठता आला असता या षटकामध्ये, परंतु जर प्रेक्षक बघितले तर अत्यंत तोबा गर्दी या मैदानावरती पाहिली जाते. अक्षरशः चोहो बाजूंनी तुडुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांसाठी स्टँड उपलब्ध करून दिलेत आयोजकांनी. आयोजकांचं देखील मनापासून आभार, कारण
धोंडू काका मैदान गेल्यानंतर इथं मैदानाची कमतरता भासली होती उरण पूर्व विभागामध्ये. तर नंतर इथं अविनाश ठाकूर असतील, नितेश पाटील असतील, त्यांनी इथं मैदान उपलब्ध करून दिलं. खरं तर थोडीशी आउटफील्ड खराब आहे, परंतु ते देखील आमच्या खेळाडूंना थोडस मान्य करावं लागेल, कारण इतका लवकर मैदान उपलब्ध शक्य नव्हतं. हे जोरदार पद्धतीने काम करून एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 झालेली आहे. दुसरं षटक प्रगती पथावर. अर्थातच इथं आमचे मुंबईचे समाजलोचक अभिषेक पाटील, कुणाल दाते यांचे शिष्य यांचं आगमन झालेले आहे. त्यांचे देखील शुभ आगमन असेल या स्पर्धेनिमित्त. त्यांना देखील विनंती करतो की आमच्या सोबत जोडायचं आहे. पुन्हा एकदा दुसरं षटक यावेळी स्लिंग स्टाईलने गोलंदाज, पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक, यावेळी फलंदाज होतोय बाद. पुष्कर पाटील यांचा खेळ समाप्त होतोय. पुष्कर पाटील बॅक टू द पवेलियन. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होता, खरं तर गरजेचं होतं. 74 धावसंख्यांचं समोर उद्दिष्ट असताना इथं मोठे फटके मारणं गरजेचं होतं, परंतु तो फटका मारताना थोडासा फटका फसला गेला आणि पुष्कर पाटील यांची खेळी संपुष्टात येते. पुष्कर पाटील यांची खेळी संपुष्टात आल्यानंतर इथं इनॅट नंबर 3 फलंदाज दाखल होतोय. अर्थातच या संघाचा सरसेनापती जितेश पाटील फलंदाजी मार्कवर तयार असणार आहेत. नंतर गोलंदाजी मार्कवर आलेला होता पियुष माली, पहिल्या चेंडूवरती माघारी परतवून ठेवलंय. स्वप्नील घरत गोलंदाज असणार आहे. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची काढा, जोरदार आवाज आणि फलंदाज बाद होत आहे. अंपायरचा इशारा येतोय, उंगली खडी, बत्ती गोल, फलंदाजी झाली दिशा भूल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. फेकला होता थोडा. चेंडूची जर बाउन्स लेवल बघितली तर बाउन्स लेवल कमी झाली आणि जी बॅटची कडा आतली घेतली आणि थेट यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय चेंडू आणि फलंदाजीची खेळी देखील सुद्धा संपुष्टात येते. जितेश पाटील यांची फलंदाजीची खेळी संपुष्टात आल्यानंतर पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतो. त्यांचे बंधुराज अनिश पाटील यांच्याकडे मोठ्या नजरेनं त्यांचं डगआउट पाहत असेल की हा सामना इथं संकटात सापडला गेलेला आहे, परंतु या संकटातून बाहेर कोण काढेल. जीवित मात्रे सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला एक शांत संयमी सुरुवात करून दिली गेली होती, परंतु आता सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला पाहतात. स्वप्नील घरत यांचा जर विचार केला तर कर्णाला प्रीमियर लीग मध्ये बेस्ट गोलंदाज म्हणून पुरस्कार मिळवला होता. पुन्हा एकदा पायांवर चेंडू आदलला गेलेला आहे. पुन्हा एकदा उंगली खडी, बत्ती गुल, एका मागोमाग एक शिलेदार इथं गारद होताना दिसतोय. अनिश पाटील बॅक टू द पवेलियन. गोलंदाजावर तुम्हाला प्रहार मारणं तितकं शक्य होणार नाही, कारण कर्णाला प्रीमियर लीगचा जर विचार केला तर बेस्ट गोलंदाज म्हणून ज्याने पुरस्कार मिळवला गेला होता तोच स्वप्नील घरत इथं सिद्ध करून देतात की का मी त्या ट्रॉफीचा
दावेदार होतो. जर मोठी जी नाईट टुर्नामेंटचा जर विचार केला गेला तर जवळजवळ 3 स्टंप त्याने मोडले होते आपले गोलंदाजी करताना आणि जवळजवळ आपल्या गोलंदाजीवर 80% ज्या विकेट आहेत त्या त्रिफलाचित करून ठेवतो हा गोलंदाज. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक सुद्धा त्यांनी नोंदवली गेलेली आहे. केलवण्याच्या गोटामधून जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे त्याच्यासाठी. पुन्हा एकदा तिथं ओमकार, स्वप्नील घरत तयार असणार आहे, समोर असणार आहे हर्ष. पूर्णपणे इथं संकटात सापडला गेलेला आहे वशेनी संघ. या संकटामधून काढायला लागणार आहे खरं तर जीवित. मात्र या वशेनी संघाचा छोटा बिबटा सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा तिथं स्वप्नील गोलंदाजी मार्कवर, पुन्हा एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. इथं धोका होईल का, परंतु नाही. बॅकअपला अजय असणार आहेत. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न इथं यशस्वी. धावसंख्यांचा जर विचार केला गेला तर आता धावसंख्या झालेली आहे फक्त आणि फक्त 14 धावसंख्या. 3 विकेट आणि 14 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पांदिगावचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रजी पाटील यांच्याकडून या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा बॉडीला चेंडू आदलला. यस यस यस, फलंदाज होतोय बाद. फलंदाजीची खेळी येते संपुष्टात. जीवित मात्र बॅक टू द पवेलियन. चौथा विकेट दाखल होतो या षटकामध्ये. एका मागोमाग एक फलंदाज इथं परतताना दिसतोय. तुमच्या मागे किती आहेत हे महत्वाचं नाही, तुमच्या मागे असणारे कसे आहेत हे महत्वाचं आहे. शाहिस्ते खानाच्या मागे 1,15,000 होते, परंतु महाराजांच्या मागे फक्त आणि फक्त शेकडो आणि हजारात होते, परंतु ते लाखाला पुरून उरणारे होते. तेव्हा इतिहास घडवला गेला. परंतु जर इथे इतिहास घडवायचा असेल तर इथं वशेनी संघाला अजूनपर्यंत 74 धावांचा डोंगर मोठा दिसतोय. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळी फटका उचलला आणि गोलंदाजाचा टप्पा चुकला आणि थेट चेंडू आकाशाला भिडला. येतोय घणाघाती प्रहार. दिवेशच्या बॅट्स मधून षटकार. दुसरं षटक घेऊन आला होता स्वप्नील घरत. अक्षरशः फलंदाजीचा कणा उद्ध्वस्त मोडून टाकला त्याने. 4 विकेट खर्च करून फक्त आणि फक्त 6 धावा त्याने आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात. एक कंजूस प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय स्वप्नील घरत यांच्या गोलंदाजीमधून. पुन्हा एकदा तिसरा गोलंदाज तिथं असणार आहे गोलंदाजी मार्कवर पियुष माली. आता मी म्हटलं होतं की केलवणे संघाची गोलंदाजी खूप मोठी आहे. 3 त्यांचे महत्वाचे गोलंदाज पियुष, ओमकार, स्वप्नील अक्षरशः भल्या भल्या फलंदाजांना तिथं घुटणे टेकण्यास भाग पाडतायत. पुन्हा एकदा हर्ष फलंदाजी मार्कवर. खरं तर धावसंख्या झालेली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 20. 4 विकेट आपले तंबूमध्ये परतले गेलेले आहेत. इथून तुम्हाला रौद्र रूप धारण करायला लागेल. दिवेश आणि हर्ष यांच्याकडे मोठ्या नजरेने पाहत असेल डग आउट. पुन्हा एकदा त्या तिसरा गोलंदाज पियुष माली. संकटामध्ये सापडला गेलेला हा संघ संकटामधून काढावं लागेल खरं तर. पियुष गोलंदाजी मार्गावर. पियुष टू हर्ष. तिसरं षटक प्रगतीपथावर. 20 धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक ऑन. यावेळेचा पुन्हा एकदा बॅटची आतली कडा घेतली होती, परंतु तिथं यष्टीरक्षक थोडासा मिस करतोय चेंडूला. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर खरं तर षटकार आल्यानंतर थोडासा कॉन्फिडन्स हाय झाला असेल दिवेशचा, परंतु इथं त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागणार आहे. कुठेतरी मोठं षटक कोणाला टार्गेट करायचं ते देखील त्यांच्या मनामध्ये स्ट्रॅटेजी असणार आहे.
पुन्हा एकदा ब्लॉक हॉल चेंडू, पुन्हा एकदा वेगावर स्वार झालाय गोलंदाज, पूर्णपणे वेगाने बीट करतोय. दिवेशला समजत नाही चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता पूर्ण होते. निर्धाव चेंडूने प्रेशर आहे ते अजूनपर्यंत हाय होताना दिसतोय आपल्याला वशेनी संघाचं. वारंवार निर्धाव चेंडू तुम्हाला प्रेशर मध्ये ढकलला जाईल. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल चेंडू, यावेळी कमालीचं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. अक्षर पुन्हा एकदा तिथं थ्रो आला होता परंतु मिस फील्ड. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाही, परंतु अजय यांचा तेवढा चांगला बॅकअप, परंतु 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं पलून काढलेल्या आहेत आणि 2 धावसंख्येने संघाची थोडीशी धावसंख्या वाढली जाते 23 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा तिथं गोलंदाजी मार्कवर द्वेषाला रौद्ररूप धारण करायचं. आता मला वाटते तिथं भटकती आत्मा पाहायला मिळते. अर्थातच वाईट चेंडू येते. अवांतर बोनस स्वरूपी धाव आल्यानंतर त्याच चेंडूची फेकी करावी लागणार आहे. या इनिंग मधला पहिला वाईड उत्तम गुणलेखक. आम्हाला प्रत्येक चेंडूवरती काय ना काय घडतंय ते आम्हाला चोख पद्धतीने इथं सांगितलं जातंय. पुन्हा एकदा दिवेश, पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतं. 1 धाव जलद गतीने पलून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, जोपर्यंत फील्ड चेंडू होत नाही 2री धाव 3ऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे का, परंतु नाही. इथं तुम्हाला मोठे फटके मारावेच लागतील. एकेरी दुहेरी धावसंख्येने तुमचा जो टार्गेट असणार आहे तो माफक होणार नाही. कुठेतरी रौद्ररूप धारण करावे लागेल. जी तुम्ही फलंदाजी अगोदर करतायत ती करावी लागेल. पुन्हा एकदा तिथं गोलंदाजी पियुष टू दिवेश. यावेळेचा पूर्णपणे वेगावर स्वार, अक्षरशः वेगाने बीट करून ठेवतो या गोलंदाज. अक्षरशः ज्याप्रमाणे पाकिस्तानचा गोलंदाजीचा अटॅक असतो तशाच प्रकारे इथं केलवणे संघाने या हंगामामध्ये त्याच प्रकारचा बॉलिंग लाईनअप अटॅक बनवला गेला आहे. दाद दिली जाईल केलवणेच्या क्रिकेटला. अक्षरशः एकापेक्षा एक गोलंदाज इथं उपलब्ध करून दाखवलाय. पुन्हा एकदा जमीन कार्पेट पद्धतीचा शॉट, 1 धाव तिथं पलून काढलेला आहे. एकेरी धाव संख्येने थोडीशी हलवार धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 27 धावसंख्या. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 27. प्रतिनिधींना विनंती असेल की मैदानामध्ये जलपाणी घेऊन जायचं आहे. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत. धन्यवाद. त्यानंतर आयोजकांना विनंती असेल, पुढचं स्वागत असणार आहे आमचे आयोजकांचा कॉल आलेला आहे की स्वागत समारंभ असणार आहे ते इनिंग संपल्यानंतरच असणार आहे. त्यानंतर विनंती असेल हर्षल पाटील त्यांनी देखील इथे कॉम्बॉक्स मध्ये येण्याची कृपा करायची आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने शुभ आगमन असणार आहे. हर्षल पाटील यांना विनंती असणार आहे मुख्य मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. पहिलं षटक घेऊन आला होता ओमकार, फक्त आणि फक्त 13 धावसंख्या खर्च केला. त्यानंतर स्वप्नील घरत आला, अक्षरशः फलंदाजीचा कणा मोडून टाकला त्याने वशिनी संघाचा. 6 धावसंख्या देऊन 4 विकेट प्राप्त केले आपल्या गोलंदाजीवर. पुन्हा नंतर आला पियुष माल, अक्षरशः एकापेक्षा एक गोलंदाज. पियुष माल याने खरं तर पूर्णपणे शस्त्र फेकून इथं 7 धावसंख्या फक्त खर्च केला. पुढील गोलंदाज स्वप्नील घरत पुन्हा एकदा आपल्याला वैयक्तिक दुसरा आणि संघाच्या गोट्यामधून 4थं षटक हाताळताना दिसतोय. स्वप्नील टू दिवेश, बेस्ट वर्सेस बेस्ट मुकाबला. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग अवे फ्रॉम द बॉडी. अवांतर धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. 28 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनपर्यंत 2 षटक
12 चेंडू आणि 46 धाव संख्यांची गरज असणार आहे. गुणलेखक सौरव पाटील आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. पुन्हा एकदा तिथं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला फटका आणि येतोय फ्लॅट षटकार. या चेंडूवरती षटकार आल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 34. झपाट्याने जलद गतीने धावसंख्यांना चालना मिळाली जाते. दिवेश म्हात्रे अजूनपर्यंत एक हाती झुंज देताना दिसत आहेत आपल्याला. शर्यत अजून संपलेली नाही आणि मी काय अजून जिंकलेलो नाही ही सिद्ध करून देतात दिवेश. पुन्हा एकदा स्वप्नील टू दिवेश, बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा बॉडीवर चेंडू आदळलाय परंतु कुठल्याही प्रकारचा अपील नाही. लेग स्टंपच्या बाहेर अर्थातच हा चेंडू पिचिंग झाला होता. अपील केली नव्हती. निर्धाव चेंडूने प्रेशर पूर्णपणे वशिनी संघावर या संकटामधून काढायला लागेल. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विट्टा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पुन्हा एकदा नवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग. भटकती आत्मा पाहायला मिळते. अव्वांतर चेंडू, अव्वांतर धावसंख्येने धावसंख्यात भर. 35 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता समीकरण येऊन ठेवलंय 10 चेंडू आणि 39 धावसंख्या. जड आहे खरं तर आव्हान, परंतु जोरदार प्रहार आले तर कुठेतरी सामन्याचं चित्र बदलू शकते. परंतु तसं काय गोलंदाज करू देत नाहीत आपल्या फलंदाजांना. पुन्हा एकदा दिवेश. यावेळेचा चेंडू बॅटची कडा परंतु नाही. क्षेत्ररक्षक कमालीचा इफोर्ट बंटीचा आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल झाला असता, परंतु तेवढ्यात जर बॉडी लँग्वेज पाहिली तर बॉडी लँग्वेजच्या नुसार डाईव्ह करणं शक्य नव्हतं. जर काही डाईव्ह केली असती तर नक्कीच हा झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट झाला असता. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतंय. 9 चेंडू आणि 38 धावसंख्यांचं इथं आव्हान आपल्या समोर आलेलं आहे. 9 चेंडू 38 धावसंख्या. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा विनंती असते हर्षल पाटील यांना विनंती असेल मुख्य मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. या स्पर्धेसाठी जेवढ्या सामनावीर म्हणून ट्रॉफ्या जे आहेत त्या त्यांच्याकडून आम्हाला इथं लाभलेल्या आहेत. त्यांचं देखील पुनश्च आभार मानतोय. त्यांना विनंती असेल मुख्य मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. पुन्हा एकदा आव्हांतर चेंडू. कुठेतरी लाईन मिस करून बसला हा गोलंदाज, परंतु आता जड आव्हान आहे, परंतु हर्ष पाटील यांना रौद्ररूपी फलंदाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा नाही. जोरदार प्रहार केला होता परंतु नाही. आता पूर्णपणे जी बॉडी लँग्वेज दिसते ती पूर्णपणे डाऊन झालेली आहे. या हर्षची पूर्णपणे जखडवून ठेवलं या गोलंदाजांनी. दिवेश म्हात्रे जर एकटा विचार केला एकट्याचा, तर त्याच्या बॅट्स मधून 2 षटकार आले होते. त्यानंतर एका मागोमाग एक फलंदाज तंबू मध्ये परतताना दिसले आपल्याला. कुठल्याही प्रकारची चांगली कामगिरी केली नाही खरं तर त्याच्या साथी फलंदाजांनी. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. ब्लॅकची आतली कड्या घेतल्यानंतर पॉइंटच्या दिशेने चेंडू फील्ड होतोय. एकेरी धाव संख्या. आता पूर्णपणे ही सामन्यामध्ये जवळजवळ औपचारिकता शिल्लकच राहिलेली आहे. पूर्णपणे बॉडी लँग्वेज सुस्तावलेली आहे. कधी कधी येतं अपयश दाटते, निराशाही दाटते, परंतु धीर सोडायचा नाही हे सांगितलंय महाराजांनी. ज्यावेळी पुरंदरासह 23 किल्ले महाराजांनी दिले होते. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल चेंडू पूर्णपणे जखडवून ठेवले साखलदंडाने. साखलदंड तोडावे लागणार आहेत, पण ते लवकर तोडलं असतं तर नक्कीच या सामन्याचं चित्र तुम्हाला वेगळं दिसलं असतं. पूर्णपणे भारी पडलेत हे गोलंदाज. वैयक्तिक दुसरं षटक फेकलं गेलं होतं स्वप्नील घरत्याने. जवळजवळ 12 धावसंख्या खर्च केल्या फक्त. एक चांगलं षटक म्हणावे लागेल. आता फक्त शेवटचा षटक या इनिंग मधला असणार आणि धावसंख्यांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 35 धावसंख्या. जवळजवळ 6च्या 6 चेंडूवरती तुम्हाला प्रत्येक चेंडू सीमा पार हा न्यावाच लागेल. मी म्हटलं होतं की कधी कधी अपयश येते, निराशाही दाटते, परंतु धीर सोडायचा नाही महाराजांनी सांगितलंय. शाहिस्त
मिर्झा राजेला ज्यावेळी 21 किल्ले पुरंदरासह दिले त्यावेळी फक्त स्वराज्यात 16 किल्ले होते आणि महाराजांनी फक्त 9 वर्षात स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा स्वराज्यात 361 किल्ले होते. म्हणून धीर सोडायचा नाही. पुन्हा एकदा 6 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवर असणार आहे हरेश. एक धूर्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्मवरचा मारा पुन्हा एकदा नाही, परंतु बॅटची जणू काही आतली कडा घेतल्यानंतर चेंडू पायावर आदळला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मला वाटते तिथं केलवणे संघाने जवळजवळ विजयश्री प्राप्त करूनच दाखवलेली आहे. इथं आमच्या सोबत जोडले गेले अर्थातच मुंबईचे समालोचक अभिषेक पाटील आणि सिद्धकेश्वर वरंडेकर आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने शुभ आगमन असेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक काय होते तिथे. एस समरने झेल पकडला गेला आणि फलंदाजी संपुष्टात येईल या दिवेशची. फलंदाज बॅक टू द पवेलियन. दिवेश म्हात्रे यांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर प्रताप म्हात्रे तिथे दाखल होताना दिसत आहेत. समीकरण जड असणार आहे, परंतु सामन्यामध्ये औपचारिकता एखाद दुसरा नो चेंडू तुम्हाला सामन्यामध्ये वापसी करून दाखवेल, परंतु तसं काही आपल्याला होताना दिसणार नाही आहेत. कारण धूर्त गोलंदाजी मार्कवर हरेश पाटील असणार आहेत. समोर प्रताप म्हात्रे. जवळजवळ 3च्या 3 चेंडू लिगल फेकावे लागणार आहेत. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल चेंडू. यष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. हो ते तर झालं. पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल प्रितेश. पुन्हा एकदा पायांवर चेंडू टार्गेट केला, परंतु बॅटची आतली कडा घेतली चेंडूने. प्रितेश फलंदाजी मार्कवर असणार आहे. शेवटचा चेंडू असणार आहे ना, सॉरी 2 चेंडू असणार आहेत अद्यापपर्यंत या षटकामधील. जवळजवळ केलवणे संघाने दुसऱ्या फेरीमध्ये धडक प्रवेश केलेला आहे. त्यानंतर पुढील सामना असणार आहे ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी विपक्ष कोपरोली 11 कोपरोली. हरेश पुन्हा एकदा बॅटची आतली काढा आणि क्षेत्ररक्षक मिस होतोय आणि चेंडू जातोय 1 बाउंस 2 बाउंस सीमारेषा पलीकडे चौकार. शेवटचा चेंडू या उत्तरात मधला हरेश टू प्रितेश. बॅट ओपनिंग सारखी फिरली होती, परंतु मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक असणार आहेत. आता मात्र सामना जिंकलाय केलवणे संघाने आणि केलवणे संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि वशनी संघाला देखील माझ्याकडून खूप शुभेच्छा. त्यानंतर आमच्या सोबत इथं मुख्य मंचावरती जोडले गेलेत अभिषेक पाटील आणि